देखिए इसमें कैसा है, उनको फंसाया जा रहा है और कोई बदलापुर की कोई डॉक्टर है, उन्होंने फंसाने का काम किया है। इतना एग्जैक्ट मुझे मालूम नहीं है, लेकिन एफआईआर रिपोर्ट से मुझे पता चला है कि उनका ही कुछ ऐसा प्रकरण है और उनको झूठे आरोप में फंसाया जा रहा। प्लस न्यूज़ चैनल में भी जो भी दिया गया है सब झूठा आरोप है, क्योंकि ये जो काम करती है बाकायदा ये हॉस्पिटल के टच में रह के काम करती, उसमें डॉक्टर वगैरह ये सब रहते हैं। तो इनका ऐसा कुछ भी मतलब ये अगर खुद होके चाहे कि मैं अकेले कर लूँ तो भी नहीं हो सकता है, क्योंकि बिना हॉस्पिटल का ये काम संभव है ही नाही. नाही सांगितलं म्हणजे एवढी नाही सांगितलं, कारण काय माझा काम दुसरी आहे. मी वॉच रिपेअरिंग करतोय. हां, मी जॉबला आहे. नाही त्यांच्या काम वेगळं, माझ्या काम वेगळं. तरी पण काय काम करायचे म्हणजे ते तुम्हाला थोडी बहुत माहिती असेल ती माहिती द्या जरा. ते फक्त मीडिएटरचं काम करायचे होते. फक्त मीडिएटर. समजा कोणी महिला आला, त्यांनी विचारला की बाबा असं असं काम मला करायचं आहे, ते फक्त जाऊन डॉक्टरला एक करून द्यायचा, भेट करून द्यायचा, बस. यांची काम एवढीच होती. प्रेग्नेंट महिला यायची का? नाही 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 नाही, अच्छा, प्रेग्नेंट नको. मग घरीच यायचे का हे लोक सगळे महिला? नाही नाही, घरी पण कधी कधी कोणाचा कॉन्टॅक्ट असेल तर मोबाईल वरून पण फोन आहे. असं आहे. त्यांच्या मैत्रिणी पण होत्या का याच्यामध्ये? मैत्रिणी यायच्या का त्यांच्या मैत्रिणी? हां, ते लाईनचा मैत्रीण नाही आहे, तो दुसरी अजून. तो तुमचा समजा शेजारी आहे, कोण आहे, कोणाशी ओळख आहे, असंच यायचा जायचा बसायचा. बरं, आता या प्रकरणामध्ये तुमच्या मिसेसला अडकवलंय असं तुमचं म्हणणं आहे? हो. काय तुम्ही सविस्तर सांगा. काय म्हटलं? सविस्तर काय सांगाल? या प्रकरणामध्ये तुमच्या मिसेसला अडकवलंय? हो. कोणी अडकवलंय काय सांगाल? सविस्तर सांगा. मला कालच माहीत पडला, कोणी बदलापूरची एक डॉक्टर आहे, तिने असं असं केलं आहे. आणि डॉक्टरचं नाव काय आहे, कुठला हॉस्पिटल आहे, तो सुद्धा मला माहीत नाही. असं. तुमच्या मिसेसला अडकवलंय याच्यामध्ये? हो.